इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये केलेल्या लष्करी कारवाईमध्ये हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा केल्याचा दावा केलाय। पुढे देखील हा संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा इस्रायलनं दिल्यामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग अधिक गडद होऊ लागल्याचं चित्र आहे। या संघर्षाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। रिकामे रस्ते आणि उद्ध्वस्त झालेलं शहर, ही दृश्य आहेत लेबनॉनची राजधानी बैरूतमधली। बैरूतचा दक्षिण भाग शनिवारी इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे ढवळून निघाला। शुक्रवारी पहाटेपासूनच इस्रायलच्या हवाई दलानं हिजबुल्लाच्या वेगवेगळ्या तळांवर हल्ले करायला सुरुवात केली। इस्रायली लष्करानं ज्या इमारतींना टार्गेट केलं तिथल्या रहिवाशांना परिसर रिकामा करण्यासाठी काही तासांचा वेळ दिला आणि नंतर जोरदार बॉम्बवृष्टी करत या भागातील 3 इमारती जमीनदोस्त केल्या। बैरूतमधील शस्त्रांच्या दुकानांवर आणि तळांवर हल्ले केल्याचा दावा इस्रायलने केलाय आणि त्याचा व्हिडिओ देखील एक्सवरून पोस्ट केलाय। इस्रायलकडून बैरूतमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाह याचा खात्मा झालाय। इस्रायलच्या लष्करी दलानं याची अधिकृत घोषणा केली असून हिजबुल्ला विरोधातली आपली मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा दिलाय। आम्ही हिजबुल्लाच्या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर अचूक हल्ला केला। इस्रायली कुटुंब आपल्या घरात सुरक्षित राहू शकतील याच उद्देशानं आम्ही ही कारवाई केली। हसन नसरल्लाह यापुढे जगात दहशत माजवू शकणार नाही। डॅनियल हॅगरी, प्रवक्ते IDF। हिजबुल्लाचा मुख्य नसरुल्ला खान हा मारला गेला आहे याची पुष्टी केली आहे इस्रायलच्या मीडियाने, आणि हे जर खरं असेल तर हा नक्कीच हिजबुल्ला करता एक मोठा धक्का आहे, कारण सर्वात महत्त्वाचा नेता मारलं जाणं यामुळे या मिलिशियाची जी ताकद आहे ही नक्कीच कमी होईल। दरम्यान लेबनॉन आणि हिजबुल्ला संघटनेनं हसन नसरल्लाहच्या मृत्यूला अद्याप दुजोरा दिलेला नाही। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 720हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। या संघर्षामुळे लाखो नागरिक विस्थापित झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघानं दिली आहे। या लढाईमुळे आतापर्यंत 2,11,000 नागरिक विस्थापित झालेत। 85,000 नागरिक सार्वजनिक शाळा आणि निवारागृहांमध्ये राहत आहेत। हवाई हल्ल्यांमुळे 20 प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करावी लागली आहेत। 3 लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। इस्रायलचं या हिजबुल्लाच्या मार्फत केलेल्या हल्ल्यांमध्ये विशेष काही नुकसान झालं नाही, पण नक्कीच संघर्षाची व्याप्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे। आणि ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, जर हे खरोखरच त्या ठिकाणी म्हणजे ही बातमी जर खरी असेल की हिजबुल्लाचा प्रमुख जो आहे नसरुल्ला हा सुद्धा या हल्ल्यामध्ये मारला गेलेला आहे, ही जर बातमी खरी असेल तर माझ्या मते नक्कीच हिजबुल्लाचं यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं असेल। इस्रायल हमास युद्धामध्ये हमासचं समर्थन करण्यासाठी हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलवर रॉकेट डागायला सुरुवात झाली होती। त्यानंतर इस्रायलनं हमास सोबत आपला मोर्चा हिजबुल्लाकडेही वळवला। हिजबुल्लाची आग अशी सुरू राहिली तर गाझाच्या विध्वंसाची पुनरावृत्ती होईल असा इशारा इस्रायलने दिलाय। त्यातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिका दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतल्यामुळे इस्रायलनं मोठ्या हल्ल्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे रशिया युक्रेन, दुसरीकडे इस्रायल हमास या 2 संघर्षांनी जग अस्थिर असतानाच आता इस्रायल हिजबुल्ला संघर्षाचीही त्यात भर पडली आहे। ही आग आणखी भडकणार की ती शांत करण्यात जगातील महाशक्तींना यश येणार याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत। अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।